नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। राज्यात सध्या जी आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरू आहे ही खरी सुरुवात आहे। राज्यातल्या आणि देशातील इतर विषयावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। शेतकरी आत्महत्या, अवकाळी पाऊस, कोविड घोटाळा, महापूर मदत आणि सरकारचे अपयश लपवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। माजी खासदार राजू शेट्टी, देशामध्ये सर्वात जास्त घोटाळे हे गुजरातमध्ये होत आहेत। अशातच घोटाळेबाजांची चौकशी करण्याऐवजी ईडी आणि सीबीआय मंडप डेकोरेटर्सची चौकशी करत आहे। त्यामुळे ईडी ही खरोखरच एडी झाली आहे। सरकारी यंत्रणा एका पक्षाशी एकनिष्ठ काम करत असल्याचे उत्तम उदाहरण आहे। माजी खासदार राजू शेट्टी, साखर कारखान्याच्या घोटाळ्यापेक्षा वीज प्रकल्पाच्या खासगीकरणाचा मोठा घोटाळा, जलसंपदा, महापारेषण आणि महाजनकोचे ऑडिट करा, राज्यातल्या 6 विद्युत प्रकल्पांच्या खासगीकरण करण्याचा घाट घातला। खासगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे हे आता कळले पाहिजे। सध्या 1 रुपये युनिट वीज खरेदी करावी लागते। खासगीकरण झाल्यास 6 रुपयांनी वीज खरेदी करावी लागणार। खासगी कंपन्यांनी वीज खपण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारी वीज प्रकल्प बंद पाडण्याचा घाट घातला। खासगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे हे आता कळले पाहिजे। सध्या 1 रुपये युनिट वीज खरेदी करावी लागते। खासगीकरण झाल्यास 6 रुपयांनी वीज खरेदी करावी लागणार। खासगी कंपन्यांची वीज खपण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारी वीज प्रकल्प बंद पाडण्याचा घाट घातला जातोय। वीज प्रकल्प घेणाऱ्या खासगी कंपन्या या राज्यातल्या नेत्यांच्या विजेचे जे बोके आहेत त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। माजी खासदार राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप। राजकीय धुळवड आहे, खरी धुळवड अजून लांब आहे, परंतु आत्ताच धुळवड चालू आहे। याचं कारण असं आहे की केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत, देशामध्ये महागाईचा उच्चांक गाठलेला आहे, शिक्षणाच्या नावानं बोंबाबोंब सुरू आहे, रासायनिक खताचे दर वाढलेले आहेत, शेतकरी हैराण आहे, त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं सगळं आनंद आहे। आणि म्हणून ही धुळवड अशासाठी आहे की मग ही धुळवड एकदा का सुरू झाली आणि याच्यामध्ये चिखलफेक सुरू झाली की मग जनतेचे प्रश्न, मग सामान्य माणसाच्या आरोग्याचे प्रश्न असतील, कोविडमध्ये औषधं आणि वैद्यकीय साधन संपत्ती खरेदी करण्यात झालेला घोटाळा असेल किंवा शेतकऱ्यांच्या महापुरात झालेल्या नुकसान भरपाईचा विषय असेल किंवा केंद्र सरकारच्या धोरणाचा पर्दाफाश करायला कुणाला वेळ मिळत नाही आणि हे नुसतं एकमेकावर चिखलफेक करतायत। खरं तर ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा सीबीआय असेल, ह्या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत। यांच्याबद्दल देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये एक आदर होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या संस्था आणि त्या संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी ही राजकीय कार्यकर्ते असल्यासारखं वागतायत का काय असा संशय यायला लागलेला आहे। आणि म्हणून एका बाजूला कोण कुणाच्या लग्नाला गेलं, कुणाच्या लग्नात कुणी मंडप उभा केला, कुणी चमचा आणला, कुणी लिंबू आणला, याची चौकशी जर ईडी करत असेल तर ईडी खरोखरच ईडी झाली का काय असं वाटायला लागलं आहे। करायची चौकशी तर विजय मल्ल्याची अजून काही मालमत्ता मागं राहिलेली आहे काय त्याची चौकशी करा। 22,000 कोटीचा घोटाळा करणारा कोण EBLचा सूत्रधार आहे त्याची चौकशी करा। पीक विमा कंपन्या मोठमोठे घोटाळे करतायत, शेतकऱ्यांना फसवत आहेत त्याची चौकशी करा। पण मला वाटतं की त्याच्याकडे जायला ईडी काही तयार नाही। देशामध्ये आत्तापर्यंत झालेले जे घोटाळे आहेत, विशेषतः बँक घोटाळे आहेत, त्या घोटाळ्याशी संबंधित बहुतेक सारे लोक गुजरातचेच का हा प्रश्न देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मेहुल चोक्सी हो आणि ललित मोदी, आता EBLचा 22,000 कोटीचा झालेला घोटाळा, हे सगळे गुजरातचेच का? देशाचे पंतप्रधान गुजरातचे ठीक आहे, गृहमंत्री गुजरातचे ठीक आहे, घोटाळेबाजी गुजरातचेच। कुठंतरी सामान्य माणसाच्या मनामध्ये संशय यायला लागलेला आहे की या घोटाळेबाजांना कुठेतरी संरक्षण मिळतं का काय। आणि असं झालं तर एकूणच व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही।
खरं तर ऊसाचं गाळप सगळं झालं पाहिजे अशी भूमिका साखर आयुक्तांची आहे. ती काही चुकीची नाही आहे, कारण शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहता कामा नये. व्याजासकट दिलंच पाहिजे, सोडणार नाही त्यांना आम्ही. थकीत आहेच ना, अख्खा सांगली जिल्हा थकीत आहे. तुकडे तुकड्याने दिले ना खरं तर. महानिर्मितीकडून जलसंपदा विभागाची थकबाकी वाढलेली आहे असं कारण सांगून 35 वर्षे पूर्ण झालेले 6 जलविद्युत प्रकल्प खाजगीकरणात विकून टाकायचे असा घाट नोव्हेंबरच्या शासन निर्णयामध्ये सरकारनं घेतलेला आहे. जवळजवळ 650 मेगावॅट वीज ही खाजगीकरणात जाणार आहे. जी वीज 1 रुपया युनिटनं मिळणार होती ती आता 6 रुपयानं येण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. आणि अशा पद्धतीनं जर का सरकार वागणार असेल तर हे सरासर चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीनं खाजगीकरण करून कुणाचं भलं होणार आहे? कारण महाराष्ट्रामध्ये जलविद्युत प्रकल्प जे उभे आहेत धरणावर ते कुठल्या कॉर्पोरेट कंपन्यांचे नाहीत, तर महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय बड्या नेत्यांचे आहेत. त्यात सगळ्या पक्षातले आहेत. कुणी एक पक्ष असा नाही की त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं जलविद्युत प्रकल्प नाहीत. आणि त्यांच्याकडून 6 रुपये युनिटप्रमाणे वीज विकत घेतली जाते. आणि इथं महानिर्मितीला मात्र 1 युनिट वीज तयार करायला 1 रुपया खर्च येतो. हा दुजाभाव कशासाठी? महाराष्ट्र अजून लुटून झाला नाही काय? उरला सुरला महाराष्ट्रही तुम्हाला लुटायचा आहे काय? नेमकं काय तुमच्या मनामध्ये आहे? जसं साखर कारखाना विक्रीचा घोटाळा मोठा झाला आहे, किंबहुना त्याहून मोठा घोटाळा हा जलविद्युत प्रकल्पाच्या खाजगीकरणाचा आहे. आणि जलसंपदा विभाग याच्यामध्ये कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभा राहिलेला आहे. कारण 20-22 कोटी रुपयाला एक जलविद्युत प्रकल्प तयार झाला तर त्याचं विजेचं विक्रीचं उत्पन्नच वर्षाचं 14-15 कोटी रुपये यायला लागलं आहे. म्हणजे दीड वर्षामध्ये जर का अख्ख्या प्रकल्पाचा पैसा वसूल होत असेल तर वर्षानुवर्ष हे पांढरे हत्ती का पोसायचे? काय राजकीय नेत्यांच्या अंगावरचे कपड्याचे इस्त्रीचे पैसेसुद्धा आता महाराष्ट्रातल्या जनतेनंच द्यायचे की काय असं विचारायचे आता वेळ आली आहे. साधारण किती हजार कोटीचा घोटाळा असेल? त्याची आता सगळी माहिती आम्ही संकलित करत आहोत. त्याचाही भांडाफोड करणार आहे. कारण जे बोलेल ते जबाबदारीनंच बोलेल आणि मग एकाचे कपडे उतरल्याशिवाय सोडणार नाही. आता सध्या महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे, संजय राऊत